या मोबाईलच्या युगामध्ये प्रत्येकाला स्वतःला गुंतवून घेण्यात आनंद वाटतो, परंतु जे काही पारंपरिक असतं, जे मनाला उभारी देणारं असतं, अशा प्रकारचं काहीतरी ऐकण्याची सुद्धा आपल्याला सवय ठेवली पाहिजे. बरेचदा सकाळी उठल्यानंतर काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडाव्यात, त्याचे कळत नकळत आपल्यावर संस्कार व्हावेत, ही अपेक्षा असते. बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकतो, परंतु त्या लक्षात ठेवत नाही. आपल्या मनाला उभारी देणाऱ्या, आपलं जीवन घडवणाऱ्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारताही येत नाही त्यापासून दूर जा, पण स्वतःला मात्र कायम आनंदी ठेवा. हा विचार सांगताना मला आपल्याला हेही सांगावं असं वाटतं की दुसऱ्याला बरेचदा वाईट वाटू नये म्हणून आपण बऱ्याच गोष्टी उघडपणे बोलत नाही, आणि मग त्या गोष्टी सतत आपल्या मनामध्ये घोळत असतात. मात्र समोरचा या गोष्टीचा बिनधास्त फायदा घेत मजा करत असतो. तेव्हा काही कटू सत्य हे परखडपणे आपल्याला तोंडावर देखील बोलता आलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती देखील कमजोर होऊ लागतात. कुटुंब या शब्दाचा विचार केल्यास ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो, परंतु त्या कुटुंबाला, परिवाराला आपल्याला जाणता येत नाही. कुटुंब म्हणजे काय? तर कुटुंब ही केवळ एकत्र राहणारी माणसं नव्हेत, तर ती आपल्या आयुष्यातील खरी आपली ताकद असतात. आयुष्यात आपण किती यश मिळवले, कितीही दूर गेलो, तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये घरी परतायचं आहे ही एक महत्त्वाची भावना प्रत्येकाच्याच मनात कायम असते. आणि हेच घर म्हणजे आपलं एकमेकांप्रती असलेलं प्रेम, एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा, एकमेकांविषयी वाटणारा आदर आणि आधार असतो. आपल्या चुका पोटात घालणारी हीच एक खरी माणसांची मांदियाळी असते. याच ठिकाणी आपण ठामपणे आणि निसंकोचपणे मी हरलोय असं बिनदिक्कतपणे सांगू शकतो, कारण इथे कुणीही आपले हसे न करता, आपला उपहास न करता आपल्याला पुन्हा ताठपणे उभे राहता यावे यासाठी हात देत असतात मदतीचा. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते. एकाच वाक्यात जर सांगायचे तर कुटुंब हे नात्यांचं जाळं नसून ते विश्वासाचं छप्पर आहे. धन्यवाद.